जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं. या नुकसानग्रस्त झालेल्या भागातील शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपयाचं राज्य शासनाच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करण्यात आलं. जी महसूल मंडळ बाधित झालेली आहेत अशा महसूल मंडळाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 17,500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा मिळवून देण्याची, भरपाई मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली. तशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आणि जवळजवळ वर्ष उलटलं तरी सुद्धा या नुकसानग्रस्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 17 रुपये 50 पैसे प्रति हेक्टरनं सुद्धा पीक विमा मिळाला नाही. पीक विमा मिळाला काही अमुक अमुक महसूल मंडळामध्ये मिळाला, बाकी ठिकाणी कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते, काही ठिकाणी कॅल्क्युलेशन झाले ते झिरो दाखवते. ज्या महसूल मंडळामध्ये 7 दिवस 8 दिवस पूर होता, पूर्ण पिकं पाण्याखाली होती, अशा महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन करून रकमा झिरो दाखवायला सुरू झालेले. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं हे अपेक्षित असताना सुद्धा जर शून्य पीक विमा मिळत असेल, पीक विम्यापासून वगळलं जात असेल, तर हा एक मोठा रोष शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती बीडमध्ये जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांच्या माध्यमातून उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना 17,500 रुपये प्रति हेक्टर या दरानं पीक विमा मंजूर करण्यात यावा, त्या पीक विम्याचं वितरण करण्यात यावं. पीक विमा योजनेमध्ये पूर्वी असलेले 4 ट्रिगर पूर्ववत लागू करावेत, जुनीच पीक विमा योजना राज्यात राबवली जावी, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हे उपोषण सुरू करण्यात आलेले. आज या उपोषणाचा 3रा दिवस सुरू झालेला आहे, परंतु अद्यापही प्रशासनानं याच्याकडे कुठल्याही प्रकारची दाद घेतलेली नाही किंवा दखल घेतलेली नाही. आणि सरकार पण त्यांच्या मस्तीमध्ये आता विरोधी पक्षानं तरी कमीत कमी या आंदोलनाला कुठंतरी पाठिंबा देणं किंवा याला भेटी देणं किंवा हीच मागणी पुढे त्यांच्या माध्यमातून घेऊन जाऊन शेतकऱ्यांना न्याय देणं हे अपेक्षित आहे. परंतु आता सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणामध्ये या सर्वांकडे कुठं पाहिलं जातंय का, शेतकऱ्यांचा विषय उचलला जातोय का, हे पाहण्यासारखं आहे. परंतु मित्रांनो, आज रोडवर सुरू झालेले आंदोलन आज उपोषणापर्यंत आलेले आहेत. याला जर अधिक तीव्रता जर मिळाली तर नक्कीच सरकारला घोषणा केलेला 17,500 रुपये पीक विमा, कमीत कमी 17,500 नाही, परंतु महसूल मंडळाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं कॅल्क्युलेशन करून जो मंजूर होईल तो तरी वाटप करावा लागणार आहे. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की बुलढाणा असेल, जालना असेल, धाराशिव असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये 2025च्या सुद्धा पीक विम्याच्या रकमा दाखवत होत्या. त्या रकमाच्या भरोश्यावरती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी फुगवण्यात आली आणि पीक विमा भरण्याची तारीख संपल्याबरोबर त्या रकमा पुन्हा एकदा झिरो करण्यात आल्या. म्हणजे असा खेळ सुद्धा शेतकऱ्यांसमोर खेळला गेलेला आहे. मग पीक विमा तर देणं दूरच आहे, परंतु पीक विमा मिळणार ही आशा लावून पीक विमा भरून घेणं अशा प्रकारचं कुठं षडयंत्र या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पीक विम्याचा विषय कुठंतरी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. सरकारनं घेतला नाही तर कमीत कमी विरोधी पक्षामध्ये जर कोणी असतील, जर शेतकऱ्यांची त्यांना जर काही जाण असेल तर त्यांनी अशा आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी हा शेतकऱ्यांचा विषय मार्गी लावावा, हीच या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद.